तर मित्रांनो फायनली आपण मडीमध्ये पोहोचलेलो आहे आणि सागर भाऊ आपले पार्किंगमध्ये थांबलेले आहेत, त्यांना भेटूया आता. हे पाहू शकता मागं मंदिर आहे मित्रांनो आणि लवकरच आता वरती जाणार आहोत आपण. सागर भाऊला भेटूया, याच्या समोर सागर भाऊ पाहू शकता याच्या समोर. मित्रांनो काय विषय झाला, सुनो भाऊ भाऊला बांधत आम्ही पुढे आलो, आम्ही आलो पुढून ते राहिले मागं, त्यामुळे थोडी चलबिचल झाली, चकवा बसला थोडा आम्हाला थोडे ना खुश आहे, आम्हाला थोडा चकवा बसला सोडू भाऊ. आम्ही वाट बघत होतो मागं. अहो आम्ही तुम्हाला सापडतो, तुम्ही निघून आले राव खाली. आम्हाला वाटलं सोडू भाऊ थोडा वडापाव खाऊ घालतो निघून. बर मित्रांनो अशा प्रकारच्या पायऱ्यात वरती जाण्यासाठी आणि या पायऱ्यांनी आपण गाड्यावरती जाणार आहोत. तर चला भीमशेठ सागर भाऊ येतात ते मागून, तर ते पहा तिकडं सागर भाऊ ते येते मित्रांनो. तोपर्यंत आपण जाऊया आता वरती. सुंदर ते दानव बघते विहार गया काश्य पितांबर कर कुंडले गणपती श्रवणे ज्ञानदेव म्हणे सचिया खुणा तर मित्रांनो फायनली आपण आता खाली आलेलो आहे आणि खूपच सुंदर असं दर्शन झालं कानिफनाथ महाराजांचं आणि एकदम फ्रेश वाटलं वातावरण. दर्शन एक चांगलं झालं. खूप गर्दी होती मित्रांनो वरती. आम्ही मुख दर्शन घेतलं पण एकदम मस्त दर्शन झालं मित्रांनो आणि आता खाली आलो आहे वरती. तर आता आपण निघणार आहोत परतीच्या प्रवासाला. आता मयूर भाऊ कुठे आहेत त्यांना बघूया. ते मला वाटतं बहुतेक गाडीपाशी गेलेले आहेत. आपण जिथे गाडी पार्क केली ना तिथे गेलेले आहेत ते. तर जाऊया आता खाली आणि खाली गेल्यावर भेटतो मग तुम्हाला परत. चला आता निघणार आहोत आपण परतीच्या प्रवासाला. चला आता निघू परत. आम्ही फक्त आपलं एक वृद्धेश्वर राहिलेलं आहे काही नाव, त्यामुळे वृद्धेश्वर न करणार मडील मायंबा एक नंबर दर्शन झाले. हो आम्हाला नाही का आता परत जेवायचं आहे त्यामुळे लवकर निघावं लागणार होता. म्हणून आता आपण निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला आणि इकडं पुढे गाडी लावलेली आहे आपली. गाडी वगैरे घेऊया आणि मयूर भाऊ गेलेत आता पुढं आणि सागर भाऊ पण गेलेत पुढं. आपण गाडी घेऊ आणि निघूया आता नगरकडे आणि नगरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला भेटतो परत. चला मयूर भाऊ निघायचं आता नगरला. चला चला घरी जायचे मित्रांनो. पोटामध्ये मारामारी चालू. खूप भूक लागली मित्रांनो. करायला कोणीच तयार नाही.